आज मम्मीने बनवली होती दम बिर्याणी। अभी मजा आएगा ना भिड़ो। नमस्कार हो सोलापूरकर, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। माझ्या आजीचा पायाचं ऑपरेशन झालंय तरी पण बिड्या करते बघा। खूप दिवस झाले ब्लॉग नाही टाकले म्हणून आले एक नवीन ब्लॉग सोबत। माझा भाऊ इथं वडापाव घेऊन आला होता, तेवढ्यात लाईट गेली। किचन मध्ये जाऊन बघा म्हटलं माझी मम्मी काय करते, तरी तर मस्त असं चिकन बिर्याणीची तयारी चालू होती बघा। एक नंबर बिर्याणी बनवती माझी मम्मी। मी पण शिकाव म्हणलं जरा बिर्याणी कसं बनवते, मला काय ढेकळा स्वयंपाक काय येत नाही। कापलेले कांदे तळून घेत होतो तेवढ्यात लाईट आली बघा। आज नेहमीप्रमाणे इंस्ट्रक्शन दिले नाही, कारण लोक म्हणते जय शिवराय म्हणती, चिकन खाती मटन खाती, लाज वाटत नाही का, असं तसं बोलतच राहते। त्यांचं काय काम धंदा, बोलायचं एकच। कांदा तळेपर्यंत इथं माझी मम्मी मोबाईल घेऊन बसली बघा, नुसता ऍक्सिडेंट हे तेच बघत असते बघा। तोपर्यंत इथं कांदा पण तळून झाला होता, असा ब्राऊन कलर मध्ये कांदा तळून घ्यायचा। कांदा जास्त तळलं का नाही तर बिर्याणी कडक होते। मग एका पातेल्यात चिकन काढून घ्यायचं, मग तळलेले कांदे डायरेक्ट त्यातच घालायचं। त्यात खडे मसाले, मटन मसाला आणि बिर्याणी मसाला घालायचा। तुम्हाला माझ्या मम्मीच्या बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। त्यानंतर 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट आणि 2 चमचे हळद टाकून घ्यायचं। आम्ही 1 किलोचं करत होतो म्हणून माझी मम्मी 4 चमचे चटणी टाकली होती। किती स्टाईल मध्ये काजू टाकायली बघा। 1 किलो चिकन असेल तर 3-3.5 पाकिट दही टाकायचं। मला माझ्या मम्मीने बनवलेली बिर्याणी आवडते म्हणून म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं। बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना टाकायचं आणि शेवटी मीठ टाकायचं चवीनुसार। त्यानंतर मस्त असं सगळं हातानेच कालवून घ्यायचं। परत थोडं तेल टाकायचं, तुम्ही कोणतं पण तेल टाकू शकता, एक तर कांदा तळलेलं नाही तर दुसरं। परत सगळं एक जीव करून घ्यायचं। सगळ्यांचा राग काढायचं बघा, ढवळून ठेवायचं। मग बाजूला अर्धा तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं। अर्धा तास झाल्यावर चिकन शिजवायला ठेवायचं। चिकन पूर्ण नाही शिजवायचं, कच्चा पक्का शिजवायचं। आणि एकीकडे भात शिजवायला ठेवायचं। भात पण पूर्ण नाही शिजवायचं। भात कच्चा पक्का शिजल्यावर मग असं झालीने गाळून बघण्यात टाकायचं चिकनच्या वर। त्यानंतर गॅस बारीक लावून त्याच्यावर तवा ठेवून घ्यायचं। तव्यावर मग ते भात टाकलेला बोगाना ठेवायचा। परत वरण कलर, तूप आणि कापलेला कोथिंबीर पुदिना टाकून घ्यायचं। झाकून वरती काहीतरी वजन ठेवायचं आणि गॅस फास्ट करून घ्यायचं। 10 मिनिटात तयार आहे आपली चिकन दम बिर्याणी। किती छान वाफ येते बघा। आम्ही सगळेजण इथं ताटे घेऊन बसलो होतो। लाईट काय आली नाही, आम्हाला भूक लई लागत होती। मग काय वडवडले पद्धतशीर हॉटेल काहीतरी हो नाद करतो काय, यावंच लागतंय। मी पण जेवले पद्धतशीर। तुम्हाला जर रेसिपी आणि माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो नक्की करा। भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, बाय।